वाघोबा या कार्याच्या मालकीन बाईने या वाघ्याला जेवायला वाढलं नाही. खुशाल बोंबाला लागलं, नळवण्यात गुणवण्यात सारवण्यात पोळवण्यात सगळे खायचे पदार्थ. अहो तुम्हाला अभद्र वाटण्याचं काहीच कारण नाही. का बरं? नळवण्याचं खंडेराव सुप्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध. या ठिकाणी मग अशी पांढरी सुवासने आल्या. बरोबर. या माझ्या घटाला ओवळलेला आहे. हो. परंतु या माझ्या पांढरी सुवासीच्या हाताने फार मोठी चूक झाली. काय चूक? या बायांच्या हाताला भजी चावली नाही. भजी फक्त वाघ यांचं लक्ष असतं बरं. हो. काय सांगायचं तात्पर्य असं आहे, प्रत्येक देवाचं नेणं, प्रत्येकाला आहे. कुंकवाचं नेणं, अंबाबाईचं, मंडळाचं नेणं, मल्हार, अभिमुख्याचं नेणं विठ्ठलाचं आणि गुलालाच नेणं. भैरवनाथाचं. माझ्या बाईच्या हातून अशी चूक झाली. एका बाईने सुद्धा माझ्या दिवट्याच्या कपडाला भंडार लावायचं विसरून गेलेले आहे. एका बाईने सुद्धा भंडार लावलेला नाही. भंडार लावला नाही. परंतु वाघोबा या ठिकाणी काही काळजी करायची कारण नाही. हो. या ठिकाणी वाघ्या मंडळीला सुपारी कोणी दिलेली आहे? आपल्या सरपंच साहेबांनी दिली. बरोबर आहे. हो. म्हणजे चुकी दुरुस्ती करणं कुणाचं वाघ्याचं काम आहे. आणि भरून काढायचं काम आपलंच आहे. ते कामाला आहे. अहो, ही मराठी भाषा वळण तशी वळती पळत तशी पळती. अर्थाचा अनर्थ केला तरी होतो. तरी म्हणजे या मातांच्या हातून त्याला भंडार लावायचं विसरला असं आपल्यातलं काय त्या वाघ्या मंडळाने ताबडतोब जायचं, त्याला काय त्या कपाळाला भंडार लावून यायचं. लाव माझ्या दिवट्याला भंडार, माझ्या दिवट्याला भंडार, हाती कोटंबा घेऊन लाव दिवट्याला भंडार, हाती कोटंबा घेऊन लाव दिवट्याला भंडार, हाती कोटंबा घेऊन नियमानुसार तुम्ही माझ्या दिवट्याला भंडार लावला. भंडार लावला. ऐकलं का वाघोबा? तुम्ही माझ्या दिवट्याला भंडार लावला. सांगा माझा दिवट्या दिसतो कसा? काय खेळायचा मसोबाचा सा. अरे काय भाईकड्याच्या मसोबाचं मॉडेल वाटलं. नाही 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 नाही. अरे दादांनो, याला भाईकड्याचा मसोबा म्हणू नका. त्याला जर कधी राग आला, राग आला, रागले काय बेकार, करतो? कुत्र्याला खाऊ देत नाही. मग काय तो खातो का? अरे असं म्हणलं काही मराठी भाषा आहे वाघोबा. या ठिकाणी घ्या दिवट्याला. वाघोबा माझ्या घरात समोर काहीतरी त्याला दिवट्याला घेऊन या. इकडे इकडे या. चला दिवट्या इकडे या. वा, 4 माणसामध्ये काहीतरी दाखवलं पाहिजे. असं असं इकडे फिरवा असं. दादा, जर माझ्या काहीतरी ह्या ठिकाणी दौंडकर दादा घरी कधी लग्नाचं कार्य निघालं, बरोबर. लग्नाचं कार्य निघालं तर सगळ्या काही तर माझ्या माता भगिनी सगळ्या काही तर त्या ठिकाणी लग्नाच्या आधी 2 दिवस काही तर ब्युटी पार्लर मध्ये जातात. बरोबर. सगळ्यांनी काही ते आब्रू करून घेतात. हो. तशी माझ्या दिवट्याची वाघेने आब्रू तयार करायला सुरुवात केली. आब्रू काढली का? तेच काय तर आब्रू का काय आब्रू आब्रू, आब्रू. दादा, हो, हो. त्या दिवट्याला हात जोडायला सांगा. हात जोडले म्हणजे तुमचा दिवट्या फार हुशार. खूप हुशार आहे. एवढा शाळेमध्ये हुशार होता, त्याने गुरुजींना नापास केलं आणि तो पास झाला. शाळेत पास कोण झालं? आणि गुरुजी नापास झाले नाही. बरोबर वाघोबा, म्हणजे तुमचा दिवट्या फार हुशार आहे. शाळेमध्ये सुद्धा हुशार, हायस्कूलला सुद्धा गेला तिथं हुशार. तुम्हाला बघायचं का एक सावधान
सावधान मग येते बरं का. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. शबास. म्हणजे तुमचा दिवट्या फार हुशार. हो. शाळेमध्ये सुद्धा हुशार, लय हुशार. कवायत मध्ये सुद्धा हुशार आहे. हो. त्याला म्हणा बाळा तुला हुशार आहे ना, दोन्ही हात पुढे कर, कवायत मध्ये करतो तसं केले हो केले. म्हणजे तुमचा दिवट्या हुशार झाला. हो. जर तुमचा दिवट्या एवढा हुशार आहे तर त्याची मम्मी किती हुशार हो आहे. खूप हुशार आहे. आहे का नाही? हो. वागोबा हा. त्याला म्हणा तू हुशार आहेस ना, हा. दोन्ही हात पुढे केले त्याच्या दोन्ही पाय संगत पुढे कर. अहो जर याने दोन्ही पाय पुढे केले तो हात टिंब नाही का आपटायचा. अरे अरे वागोबा म्हणजे त्याचा खाणं खराब झाले शहराचं. हा. त्याला काही ती शिक्षा करू नका. हा. असं करा दोन्ही हात जोडायला सांगा. हा आता त्याला बोलायला शिकवा. म्हणा राम राम. राम राम. येते बोलता बरं हो, का? येतं. म्हणजे तुमचा दिवट्या बोल काय आहे. हो बोल काय. वागोबा हो. एक लिंबू द्या त्याच्या तोंडामध्ये हा. जातात बिरा. हा आता वाघेने म्हणलं का सदानंदाचा, मोठ्याने म्हणायचं येळकुला सदानंदाचा एअरपोर्ट म्हणतोय तो. दादा हा. आपल्या काही ते या ठिकाणी दौंडकर साहेबांना म्हणा सगळे वाघ येडे आणतोच फक्त शहाणा नाही. परत एकदा सदानंदाचा एअरपोर्ट म्हणतोय. दादा मुंबईला कोण राहत असेल तर सगळ्या वाघेना एकदा एअरपोर्ट मध्ये घेऊन जा आम्हाला. बागोबा या भोळे भक्ताच्या दारामध्ये पंचतत्वाची जिजुरी मांडली. जिजुरी मांडली. माझा दिवट्या नारायण म्हणजे काही तर ह्या ठिकाणी देवाचा मेवना त्याप्रमाणे खंडोबाचा मेवना आहे. आहे. वागोबा हो. त्याला एक कामगिरी सांगायची. हा. त्याला म्हणायचं सदानंदाचा येळपट तुला जमत नाही. हा. आता असं करायचं अंबाबाईचा उदे उदे म्हणायचं. हा. अंबाबाईचा उद्या उद्या म्हणतोय. सरपंच साहेबांना विचारा उद्या परत जागरणाला येऊ काही इथे नको. असं करा. हा. त्याला काही जमत नाही. हा. हा, एक कामगिरी सांगायची. हा. त्याला बोलता चालता येत नाही. हा. त्याला म्हणायचं वाघ यांनी सदानंदाचा म्हणलं का अशी उडी मारायची आबाळाला डोकं लागलं पाहिजे. थांबायचं नाही. नाही. 1 2 3 सदानंदाचा अहो जर यांनी जर अशा 5-25 जर उड्या मारल्या हा. तर करायला लिंबू मागून यायचं. अरे अरे वाघोबा खिशात ठेव म्हणतो. ठेव रे वाघोबा. हो. त्याला विचारा मम्मी आले का मम्मी इथे. आली का. आली ना मग उद्या सकाळी म्हणा मम्मी मला उद्या सकाळी सरबत करून देतो पण मी तेल घालीत बसतो जा.